सुप्रीम कोर्ट आरक्षण देतंय. अर्थ एकच, जरांगेंच्या 17 तारखेच्या आंदोलनाची सरकार हवा काढतंय. 12% शिक्षणात, 13% सरकारी नोकरीत मराठ्यांना आरक्षण पुन्हा मिळतंय. कुणबी की थेट मराठा म्हणून आरक्षण घ्यायचे, हाच खरा विषय मराठा समाजासमोर असणार. जरांगेंना सुप्रीम कोर्टाचा तो एक निर्णय थोपवणार. फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक नेमकं घडलंय का? संसदेत 102वी घटना दुरुस्ती केल्यावर राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार नाही, असाही निष्कर्ष न्यायालयाने नोंदविला होता. दरम्यान मराठा आरक्षण रद्द झालं, तो निर्णय घेण्यामागे पुनर्लोकन व्हावं किंवा पुनर्विचार व्हावा अशी मागणी करणाऱ्या राज्य सरकार व इतरांच्या क्युरेटिव्ह याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी पार पडली. राज्य सरकारने फेरविचार याचिकेमध्ये मांडलेले मुद्दे वेगळ्या स्वरूपात क्युरेटिव्ह याचिकेत मांडले असून आता न्यायालय त्यावर काय निर्णय देतंय याची प्रतीक्षा. सरन्यायाधीश डॉक्टर धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती एहसाउद्दीन अमानुल्लाह या 5 सदस्यीय घटनापीठापुढे सरन्यायाधीशांच्या दालनात राज्य सरकार विनोद पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी दोन्ही बाजूंकडून तोंडी युक्तिवाद झाले नाहीत किंवा वकिलांनाही प्रवेश नव्हता. न्यायालयाकडून लवकरच निर्णय अपेक्षित आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र संवर्ग करून आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडून दिलेलं आरक्षण वैध आहे की नाही, इंदिरा साहनी प्रकरणी दिलेल्या निकालाचा फेरविचार करण्याची गरज आहे का, या मुद्द्यांवर न्यायालय आता निर्णय देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठाने 5 मे 2021 रोजी मराठा आरक्षण रद्दबाबत केलं होतं. मराठा समाज मागासलेला आहे असं नमूद करून आरक्षणाची शिफारस करणारा न्यायमूर्ती MJ गायकवाड यांचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने इंदिरा साहनी प्रकरणी घालून दिलेली 50% आरक्षणाची मर्यादा कोणतीही असाधारण किंवा अपवादात्मक परिस्थिती नसतानाही मराठा आरक्षण देताना ओलांडली गेली. त्यामुळे मराठा आरक्षणाची तरतूद करणारा राज्य सरकारचा कायदा न्यायालयाने अवैध ठरवला होता. संसदेने 102वी घटना दुरुस्ती केल्यावर राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार नाही, असाही निष्कर्ष न्यायालयाने नोंदवला होता. या 3 महत्त्वाच्या मुद्द्यांसह अन्य बाबींसंदर्भात राज्य सरकारने सादर केलेली फेरविचार याचिकाही न्यायालयाने फेटाळलेली आहे. पण मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी लक्षात घेऊन शेवटचा प्रयत्न म्हणून सरकारने क्युरेटिव्ह याचिका सादर केली आहे. संसदेने 105व्या घटना दुरुस्तीद्वारे आरक्षण देण्याचे अधिकार राज्य सरकारला पुन्हा बहाल केले आहेत. त्याचबरोबर संसदेने घटना दुरुस्ती करून आर्थिक निकषांवर दिलेले 10% आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवले असून या आरक्षणामुळे 50% मर्यादा ओलांडली गेली आहे. त्यामुळे इंदिरा साहनी प्रकरणी दिलेल्या निकालाचा फेरविचार करून मराठा आरक्षणासाठी 50% मर्यादेचा निकष लावला जाऊ नये अशी मागणी राज्य सरकार आणि याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी न्यायालयाकडे केली. यावरती आज निर्णय येण्याची अपेक्षा आहे. दरम्यान शिक्षणामध्ये 12% आणि सरकारी नोकरीत 13% असं आरक्षण मराठा समाजाला मिळण्याची शक्यता देखील दाट वर्तविण्यात येत आहे. एकंदरीतच काय, जर मराठा समाजाला स्वतंत्र मराठा म्हणून जर आरक्षण मिळालं तर कुणबी होणं आता मराठा समाज पसंत करणार की नाही, हा सर्वात मोठा पेच आहे. दरम्यान 17 डिसेंबर आणि 24 डिसेंबर ह्या ज्या काही 2 तारखा जरांगे पाटलांनी दिलेल्या होत्या, त्याच्या आतच जर न्यायालयाने निकाल देऊन मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं तर या माध्यमातून जरांगे पाटलांच्या पुढच्या सगळ्या आंदोलनाची हवा काढण्याचा मास्टर स्ट्रोक सरकारनं आणि सरकारमधील मास्टर माइंड असणाऱ्या फडणवीसांनी खेळला का, अशा देखील आता चर्चा सुरू झाल्यात. याबाबत तुमचं काय मत आहे, कमेंट करा. आणि मराठा समाजाचे जे लोक आहेत ते आता कुणबी म्हणून आरक्षण घेणार की मराठा म्हणून, कमेंट करा. जय महाराष्ट्र पब्लिक.